मस्त असे नवीन झणझणीत कधी परवाची चटणी आहे बघा, कशी अशी लाल भडक दिसते अशी. अगदी असं तर चायनीज गाड्यावरचा मिळतो की नसा लाल कलरचा, ते काय कलर घालतात लोक, पण लाल कलरचा दिसते ना, तसाही आपला कोल्हापूरचा घाटी चटणी मसाला घातल्यानंतर पण असेल बघा लाल कलर आहे. आणि हा नॅचरल आहे, नॅचरल मिरचीचा कलर आहे. त्यामुळे तुम्हाला जर आमच्या घाटी मसाला शिकायचा असेल कसा करायचा, प्रमाण कसं करायचं, प्रमाण जर एक एक वेळ कळालं तरी ते स्टेप बाय स्टेप कसं करायचं, पहिल्यांदा काय करायचं त्यानंतर काय करायच्या, अशा महत्त्वाच्या किरकोळ टिप्स असतात पण महत्त्वाच्या असतात. ते माहिती नसतं, ते जर बघायचं असेल तर ह्या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देईन, नक्की बघा. आणि थोड्या प्रमाणात तुम्हाला जर करून ठेवायचं असेल तर करू शकता. वर्षभर चांगला टिकतो, वर्षभर ती संपवतापर्यंत बरोबर. बघा सुरमई फ्राय केलेली आहे. काल जो आपला कोल्हापूरचा घाटी मसाल्याचं मी जे दाखवलं होतं की नाही, ज्याला माझ्या पहिलं चॅनल चालू केल्यापासून पहिल्यांदा लॉंग व्हिडिओला 2K पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आणि त्या चटणीपासून हे बघा मी पहिल्यांदा रेसिपी बनवलेली आहे, ते म्हणजे सुरमई फ्राय केलेली आहे. आणि इथं आता मी हे कोळंबी फ्राय करायला घातलेलं आहे. थोडंसं अजून सुरमई तव्यामध्ये आहे आणि थोडं इकडं आता कढईमध्ये त्यांनी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. इकडे कोळंबी फ्राय करायला टाकलेले आहे, त्यानंतर इकडे सुरमई चालू आहे दुसरा घाणा. हे बघा हे असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. त्यानंतर एक घाणा आपला तळून झालेला आहे. हे नवीन चटणीची रेसिपी आहे. कोळंबी काढून घ्या. मी या कोळंबीला कधी पटकन सांगते. तिखट आमचं आपलं काल जे मिक्स केलेलं कधी कोल्हापूरची घाटी चटणी ती टाकली, त्यानंतर मीठ, थोडंसं आगळ, त्यानंतर हळद आणि त्यानंतर थोडंसं कधी आलं लसणाची पेस्ट आणि कॉर्नफ्लॉवर थोडंसं कधी लावून ठेवलं होतं. लावून ठेवायला म्हणजे ठेवायला मला वेळच नाही, तर आमच्याकडे कधी बाहेर तर ढग वाजायले, विजा व्हायला, पण पावसाचं वातावरण झाले, त्यामुळे कधी लाईट सारखी ये जा करायला लागले, त्यामुळे मी काय ठेवलं नाही. लगेचच कधी ह्या रव्यामध्ये तिखट मीठ घातलं, लगेच घोळवून आता तळायला घेतलेलं आहे. आता सुरमईचा गॅस बंद करूया आणि ते कमी इकडे ठेवूया. कोळंबीची कढई इकडे ठेवूया आणि हे झालेली सगळी त्या बाजूला ठेवूया आणि इकडे आता तळून घेऊया. पहिला घरनाचा आलं गरम आहे दिसली. खाल्ल्यानंतरच करणार, मला खाल्ल्यानंतर सांगते. थोडीशी खिडकी उघड्या, मगाशी असं वीज एवढी मोठ्यानं वाजली की नाही, पटकन घाबरून खिडक्या बंद केल्या. पण ठग वाजायला लागले, ढगांचा आवाज आला तर आला. वारं छान आहे ते खरं, खिडकी उघडल्यावर पाऊस नाही, फक्त कधी ढग वाजायला लागलेत.
कोळंबी कणी आता तळून झालेले आहे. तनू तनू त्यानंतर इथं तांदूळ धुवून ठेवलेला आहे. हे पुदिना, ही कोळंबीची बिर्याणी तनूला पाहिजे तुम्ही. एक 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 म्हणून सगळं खाल नाही. उद्या थोडं की मग बिर्याणीचं खात कशाला काढलं तळूया म्हणता नको म्हणाला. थोडी बिर्याणी आणि पाहिजे ते कवर काढून आणि केवढी शिवत्या ते कोळंबी. त्याच्यावर मीठ लागतं का ब्रेडला? जरा मी मीठ घातलं का नाही लक्षात नाही. जरासं घातलं आता तिखट नको केलं तर चालते मग हाय नाही. हा फक्त ह्याच्या त्या बॅटरीचा दिवा असेल त्याच्यावर आहे. असलं भारी. परवाची चटणी चांगली झाली. माझी चटणी चांगली झाली की नाही एवढं भारी वाटतंय. नाहीतर मग चटणी चांगली झाली की नाही प्रश्न म्हटला. रात्री सारखी की नाही लाईट ये जा करत होती त्यामुळे नंतर मी दाखवायचं विसरूनच गेले. म्हणजे नंतर लाईट आली पण तुम्ही दाखवायला विसरले. हे बघा हा पुलाव मला की म्हणजे पुलाव असो किंवा बिर्याणी असो जी ताजी केल्यानंतर जेवढी खायला आवडते ना त्याच्यापेक्षा जास्त पटीने मला ही शिवी झाल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि कढईमध्ये अशी फ्राय करून घेतलेली की मी पुलाव बिर्याणी मला ती जास्त प्रचंड आवडते. आता की हे उरलेले आहे की आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ते आता मी असं जास्त मोठ्या गॅसवरच असं फडफडीत भाजून घ्यायची. एकदम छान लागते. गॅस बारीक करते लागते मला. ही आहे आपला कोळंबी बिर्याणी म्हणा, कोळंबी पुलाव म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा. आपण एवढं भाजी लागते नाही छान चवीला झालेलं आहे आणि मी पहिल्यांदाच बनवलेली आहे. आणि आपली कोल्हापूरची घाटी चटणी पण यामध्ये मी घातलेली आहे. कारण कधी करी जास्त शक्यतो करून आमच्यात पण खायला बघत नाही कोळंबीची. कारण ते सरबरासारखं वाटते ना खाताना. करी शक्यतो आवडतच नाही. माशाची थोडीफार करी खाल्ली तर खातात नाही तर मग नाही. त्यामुळे मी की नाही पुलावमध्येच आपली परवा जी 2 किलो वीज गेलेला आहे की नाही व्हिडिओ म्हणजे मी आमची कोल्हापूरची घाटी चटणी कशी बनवली याचा मी ब्लॉग टाकलेला आहे. तो जर बघितलं नसेल ना तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक देईन. तुमचा कोल्हापूरचा घाटी मसाला कसा बनवला ते तर तो मसाला वापरून कधी ते मी पुलाव केलेला आहे. मी अजून एक व्हेजचा पदार्थ बनवून दाखवेन. आमच्या कोल्हापूरच्या आता परवाची केलेली चटणी वापरून फक्त बेसिक साहित्य वापरून सुद्धा आमची चटणी फक्त घातल्यानंतर चव रंग कसा येतो ना हे पण तुम्हाला मी दाखवेन. त्यामुळे ह्याच्या पुढचा ब्लॉग पण नक्की बघा. तर ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे घंटीचं बटन असेल ते ऑलवर टच करा जेणेकरून माझे पुढचे येणारे व्हिडिओ कोणी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. चला धन्यवाद.